मॅडम मागे मी आता मान्यवरांना पुन्हा स्थानापन्न होण्याची विनंती करते. सन्माननीय भरत शेळके सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय भरत शेळके सर. तारीख साजरी झाली पाहिजे आणि मग अशा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोणाला बोलवायची. तर माझ्या पहिल्या मनामध्ये यावेळी की बाबासाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात या देशामध्ये त्यांचं लिडरशिप, त्यांचं नेतृत्व जगासमोर आणणारं एक नेतृत्व, एक असं महाराज म्हणजे छत्रपती शाहू महाराज. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या कुटुंबियांना, त्यांच्या वंशजाला आपण बोलावलं पाहिजे. म्हणून मी घाबरतच सकाळी 10:30-11 वाजता राजेंना फोन केला आणि तो फोन त्यांनी उचलला नाही. आणि मग थोड्या वेळाने पुन्हा त्यांचाच कॉल मला पुन्हा आला आणि त्यांनी सांगितलं की मी मला वाटतं रात्र होती, मी सकाळी 10-10:30 फोन केला आणि ते US ला होते. रात्री 11:30 वाजता त्यांनी मला कॉल बॅक केला की बोला राजरत्न काय आहे. तर मी त्यांना सांगितलं असं असं प्रोग्राम आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत आणि 20 जुलैला बाबासाहेबांच्या या बहिष्कृत हितकाळी सभेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि शाहू महाराजांचा कुटुंबीय म्हणून मला आपल्याला या कार्यक्रमात आमंत्रण करायचंय. त्यांनी मला काय सांगितलं असेल की माझं मी कर्तव्य समजतो की त्या कार्यक्रमाला माझं कर्तव्य आहे. आणि अक्षरशः आज कालपासून अनेक मीडियामध्ये आणि खऱ्या अर्थानं पाऊसही मोठ्या प्रमाणात आहे आणि मला धास्ती होत होती की मी कार्यक्रम तर जाहीर केलाय, आता पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, राजे येत आहेत नाही येत आहेत, येत आहेत नाही येत आहेत. त्याच माध्यमातून मला वाटतं एक आठवड्याभरापासून विशालगड याचंही आंदोलन त्यांच्या हाती आहे आणि ते प्रत्येक म्हणजे त्याच्या आंदोलनामध्ये ते व्यस्त आहेत. अशा व्यस्त शेड्यूल मध्येही ते वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मी मनापासून माझे आंबेडकर कुटुंबीय म्हणून मी राजेंचा अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो की छत्रपती संभाजीराजे आपले विचार. बहिष्कृत हितकालीन सभा शताब्दी महोत्सवासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित दिल्ली प्रदेशचे माजी मंत्री, आताचे आमदार माननीय राजेंद्र प्रसाद गौतमजी, इथं या विचार मंचावर इथं उपस्थित माननीय जगदीशभाई गायकवाड, ज्यांनी आपलं मनोगत एक उत्कृष्ट पद्धतीने इंग्रजीमध्ये असलं तरी चांगल्या पद्धतीने ज्यांनी मांडलं ते जॅक्सन जोसेफ, आणि ज्यांनी सांगितलं की मी 2 मिनिटात भाषण करणार आहे आणि मी म्हणून राजे तुमच्या अगोदर बोलतो पण 2 लावलं ते माननीय भरत शेळकेजी, आणि ज्यांनी माझं स्वागत केलं. आणि आमचं असं ठरलं होतं की जे काय आमचं दिल्ली अमेरिकेतून मी जेव्हा त्यांच्याशी संभाषण केलं ते इथं काय बोलायचं नाही ठरलं होतं, पण तरी त्यांना वाटलं की आपण 2 मिनिटं बोलावं. त्याचा हा माझा पर्सनल माझं व्यक्तिगत एक माझी भावना होती आणि त्या व्यक्तिगत भावनेत मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोल्हापूरला मी आल्यानंतर सुद्धा तुम्ही पत्रिका द्यायला तर निमंत्रण करण्यासाठी कोल्हापूरला यायचं नाही, ते माझं कर्तव्य आज बाबासाहेब आंबेडकर काम. आणि इथं उपस्थित सर्व ज्यांनी मला ज्यांनी या कार्यक्रमाला बोलवलं ते राजरत्न आंबेडकरजी, आणि इथं उपस्थित सर्व बंधू भगिनी, राजरत्न आंबेडकरजींनी माझी जी ओळख सांगत असताना
ते शाहू महाराजांचे वंशज, शिवाजी महाराजांचे वंशज या नात्याने माझी ओळख सांगितली. पण मला सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे. आज आपण 100 वर्ष एक शताब्दी महोत्सव बहिष्कृत हितकालीन सभा जी बाबासाहेबांनी जी संस्था उभा केली होती 100 वर्षाच्या अगोदर, आणि या शताब्दी महोत्सवच्या कार्यक्रमाला मला आपण बोलवता. एक शाहू महाराजांचा पंतू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पंतू एका विचारपीठावर, म्हणजे बाबासाहेबांचे मोठे भाऊ आनंदराव आंबेडकर यांचं प्रेम बाबासाहेबांच्यावर किती होतं. निम्मा पगार घरातल्या खर्चासाठी ते करायचे, निम्मा पगार बाबासाहेबांच्या खर्चासाठी करायचे. हे आम्ही राजरत्नाने आम्ही दोघं चर्चा करत असताना ही सगळी चर्चा चालू होती. मग बाकी कुठला विषय नाही, कुठला राजकीय विषय नाही, पण बाबासाहेबांचे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कसे घनिष्ठ संबंध होते, किती मोठा दूरदृष्टिकोन ह्या दोन महामानवांचा होता, ह्याच्याबद्दल चर्चा होती. आणि म्हणून मला आज सुद्धा मला असं वाटलं की आपण नेमकं कशा पद्धतीने भाषण करावं. जे भाषण तुम्हाला सुद्धा आवडेल आणि जे भाषण मला सुद्धा अविस्मरणीय राहील माझ्या आठवणीत. I may not be so articulate like you, Josephine. I'm trying my best how I can present to the people who come all the way from maybe Thana, all over from Maharashtra. आणि म्हणून मला असं वाटलं की बाबासाहेबांचे आणि छत्रपती शाहू महाराजांचे संबंध कसे आले त्यांच्या जीवनात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना एक उगवता तारा, देशाला ज्याची गरज आहे ते बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळीच्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कसं हुडकलं असेल ह्याच्यावर आपण बोलणं गरजेचं असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की आपण आणि वेगळ्या बौद्धिक बोलण्यापेक्षा आपण उदाहरण थोडीशी जर मी देऊ शकतो शाहू महाराजांचे, बाबासाहेबांचे, तर खऱ्या अर्थाने म्हणजे आपण 100 वर्षानंतर सुद्धा राजर्षी शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्या विचारांना अभिवादन केलं असं समजलं तर काही चुकीचं होतं. तर सुरुवातच अशी करायची आहे की मी राज्यसभेचा खासदार झालो. राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर पहिलं मेडल स्पीच असते, जे तुम्हाला कितीही वेळ तुम्ही बोलू शकता. मी मुंबईत होतो आणि मी विसरून गेलो की आज बिल कुठलंय, पण मला दिल्लीच्या ऑफिस मधून मला फोन आला की मागासवर्गीय आयोगाच्या घटना दुरुस्तीच्या बाबतीतलं ते बिल आहे आणि राजे मग आपण बोलणं गरजेचं आहे, कारण की शेवटी ही घटना कुणी लिहिली, बाबासाहेबांनी लिहिली आहे. आणि आपण जर घटनेच्या बाबतीत किंबहुना राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत, बाबासाहेबांच्या बाबतीत जर बोलू शकलो तर माझ्यासाठी सुद्धा ती आठवण राहील. आणि म्हणून मी फ्लाईट मध्ये बसलो आणि थोडे मुद्दे मी काढायला सुरुवात केली की आपण बाबासाहेबांच्या बद्दल तिथे नेमकं काय बोलतो. एक 2 महत्वाचे मुद्दे तिथं मी मांडले. पहिला मुद्दा मांडला की 1920 ला बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगावमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठी सभा घेतली होती, मोठी परिषद घेतली होती. आणि त्या परिषदेला छत्रपती शाहू महाराजांना एक प्रमुख पाहुणा म्हणून त्यांनी निमंत्रित केलं. 1920 ला 31व्या शताब्दी झाली. आणि त्या सभेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज काय बोलतात, तिथं सगळे उपस्थित सगळे आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना की मी तुमच्यासाठी भरपूर केलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा मी करणार आहोत, पण ह्याच्या पुढचा नेता जर तुम्हाला कोण हुडकायचा असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे जबाबदारी द्यायची असेल आणि ज्याला मी एक व्हिज्युअलाइज करायला लागलोय की जो देशाचं नेतृत्व करेल,
तो दुसरा वन अँड ओनली दुसरं कोण नसणार ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असतील. मी काय शब्द वापरला? वन अँड ओनली. म्हणजे दुसरा नेता नाही, बाबासाहेब आंबेडकरच तुमचा नेता राहणार. हे शाहू महाराजांनी 1920 मानवले सभेत करून दाखवलं. दुसरा मुद्दा मी पार्लमेंटमध्ये बोललो. माझ्या पहिलं भाषण पार्लमेंट मधलं. मी दुसऱ्या विषयावर बोललो नाही. राजवर्धनजी मला मुद्दाम सांगायचंय, मी दुसऱ्या विषयावर चर्चा केली नाही. मी बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज हाऊ दे कुड बी कनेक्टेड. रादर दे आर कनेक्टेड, पण ते पार्लमेंटमध्ये आपण जर बोललो तर ऑन रेकॉर्ड आहे. या दृष्टिकोनातून मी ते बोललो. आणि मग मी थोडस भावनिक झालो, भाऊक झालो. बोलत असताना मी सांगितलं की राजश्री छत्रपती शाहू महाराजांना दलित हा शब्द आवडत राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अस्पृश्यता नष्ट करायची होती. ही वॉन्टेड टू इरॅडिकेट दी अनटचेबिलिटी. आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी कसं काम करायचं या दृष्टिकोनात त्यांचं नियोजन चालू होतं. अनेक लोकांनी विरोध केला. कोणी विरोध केला मला त्याचा फोन द्यायचं नाही, ते सर्वांना ज्ञात आहे. पण हे सगळं चालू असताना एक दिवशी एक अत्याचार कोल्हापुरात झाला. आणि अत्याचार असा झाला की गंगाराम कांबळेला मारलं गेलं. गंगाराम कांबळेला मारलं गेलं आणि गंगाराम कांबळेने ही तक्रार राजश्री छत्रपती शाहू महाराजांना सांगितली. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं, अरे गंगाराम तू नोकरी सोडून टाक आणि तू उद्योगात लागायचं. तेवढी हिथं एवढी अस्पृश्यता आहे. मगाशी शेळकेंनी सांगितलं मानवासारखं राहण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं. आणि तुम्ही तर मला सांगताय नोकरी सोड, जी असणारी नोकरी सोड आहे. तुम्ही सांगताय की तुम्ही उद्योग सुरू करा. हे काय गंगाराम कांबळेंना पटत नव्हतं किंवा विश्वास बसत नव्हता. पण शाहू महाराज म्हणते, अरे मी तुझ्या पाठीशी आहे, तू उद्योग सुरू करायचा. आणि त्यावेळी चहाची गाडी किंवा चहाची, आम्ही टपरी म्हणणार नाही पण चहाचं स्टॉल म्हणा, हे गंगाराम कांबळेंना काढालं. लोकांना समजलं नाही. शाहू महाराजांचा दूरदृष्टिकोन समजलाच नाही लोकांना. लोकांना वाटलं ठीक आहे बाबा, ती काय तिथं गेला बिचारा गंगाराम कांबळेला मारलं, अत्याचार झाला आणि म्हणून काहीतरी दुकान काढून दिलंय. शाहू महाराज तसे नव्हते. राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अस्पृश्यता नष्ट करायची होती. राजश्री छत्रपती शाहू महाराज अस्पृश्य हा शब्द नको होता. ते सुद्धा मनुष्य, आपण सर्व मनुष्य, आपण सर्व बहुजन समाजातले आहोत. आणि म्हणून शाहू महाराजांनी काय केलं, दररोज सकाळी चहा प्यायला तिथे जायची. किती सोपं आहे, किती सोपं आहे की नाही. आता चहा प्यायला म्हणजे काय, तुम्ही आता म्हणाल्या दोन चहा पित, असं नाहीये. त्यावेळी एकमेकाचा चेहरा बघायचा, स्पर्श लाभ, एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते बिचारे दलित समाजाच्या लोकांचं. ते मोडून काढण्यासाठी, ते अस्पृश्य नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सगळे जहागीरदार सरदार, ते टॉप नॉच, काय म्हणतो आपण, तुमच्यासाठी इंग्लिश आम्हाला जमत नाही, पण टॉप नॉच म्हणजे टॉप लेवलचे सगळे लोकांना त्यांच्या बगीमध्ये बसवायचं आणि कुठे जायचं, ऐकू येत नाही मला, चहा प्यायला जायचं. आणि मग आपण तर हे कसं चहा प्यायचं, हे कोण आहे. शाहू महाराज म्हणते, हेच मला अस्पृश्यता मोडून काढायची. We should be treated, we all should be treated as equals. ही शाहू महाराजांचा दूरदृष्टिकोन होता. आणि मग त्यांची दोस्ती जमली, वैचारिक दोस्ती. शाहू महाराजांना अनेक कोणतरी एक खंबा, एक साथीदार मिळाला. ज्या बहुजन समाजाला न्याय देऊ शकणारा एक व्यक्ती मिळणार, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. मला सांग, मी विसरतो, पण नागपूरला बहिष्कृत समाज म्हणजे
तुम्हाला सगळ्यांना दिली त्यावेळी वैष्णव समाजाचं अधिवेशन होतं नागपूरला. आणि शाहू महाराजांना त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगायचं राहिलं, पार्लमेंटचे हे 2 मुद्दे मी सांगितल्यानंतर माझं भाषण संपल्यानंतर हाऊसने तर जोरात टाळ्या वाजवल्या. का बाबासाहेबांचा विषय होता, राजश्री शाहू महाराजांचा विषय होता. जेवढ्या टाळ्या मला आजपर्यंत मिळाल्या नाही तेवढ्या त्या दिवशी त्या माझ्या मेहनत. आणि टाळ्या कशासाठी? शिवाजी महाराज शाहूचा वंशज आहेच, पण शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणारे राजश्री शाहू महाराज आणि राजश्री शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर कसे एकत्र येऊ शकतात आणि एक विचार देशाला देऊ शकतात त्याच्यावर मला टाळतात. They applauded me, sir. That's my first maiden speech which I gave. I was applauded to the fullest by the parliament. म्हणजे तिथं बोलणं चुकीचं आहे, पण बहुजन समाज पार्टीचे 7 खासदार होते महायुती भेटले. आपल्या राजकीय नाही बोलायचं, पण ते उठले, भाषण स्टँडिंग ओवेशन मला दिलं त्यांनी. मला स्टँडिंग ओवेशन दिलं कारण का जे आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये आमचे नेते काशीरामजी असतील, मायावती बहीण असतील, आम्हाला नेहमी शाहू महाराजांबद्दल सांगितलं. आज शाहू महाराजांचा वंशज बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांबद्दल बोलतोय, आम्हाला पण अभिवादन करायचं. त्या घराण्याला त्या दोन्ही घरांना अभिवादन करायचं. 6 खासदार मला तो आनंदाचा क्षण होता. नागपूरचं मी तुम्हाला सांगितलं बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं आणि त्या बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनात राजश्री छत्रपती शाहू महाराजांना बोलतो. बघा ही दोस्ती कशी त्यांची सुरुवात झाली. दोस्ती ना विचार घेऊन जायचं. आणि बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाला बोलवणारे शाहू महाराज म्हटले मी येतो, पण अचानक शाहू महाराजांच्या कन्या आकाशसाहेब महाराज, राधाबाई राणीसाहेब, जे राधानगरी नाव धरण जे तुम्हाला गाव दिसतंय ते त्यांच्या नावाने बसलेलं आहे. आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कळवलं की माझ्या कन्या आकाशसाहेब महाराजांची तब्येत बिघडलेली आहे, म्हणून बाबासाहेब मी बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनला परिषदेला मी येऊ शकत नाही. बाबासाहेबांनी परत पत्र लिहिलं आणि बाबासाहेबांनी पत्र परत लिहिल्यानंतर बाबासाहेबांनी सांगतात की बरोबर आहे महाराज, मी समजू शकतो की आपल्या कन्याची तब्येत बरी नाही, पण ह्या बहिष्कृत समाजाला येणारे सगळे कोण येणारे सगळे लोक जे समाजातले लोक येणार हे तुमची मुलं नाही का? हे शाहू महाराज भाऊ झाले. म्हणजे इथं तर तुम्ही समाजासाठी लढता आणि मग तुम्ही घराचं म्हणजे रिझनिंग पुढे आणता, उदाहरण पुढे आणता, हे नाही चालतं. आणि म्हणून शाहू महाराज नागपूरला बहिष्कृत समाजाच्या कार्यक्रमात आज आपण मुंबईत किती आनंद असतो बघा ना 2 वैचारिक लोकांना. ज्यावेळी बाबासाहेब पहिल्यांदा मॅट्रिक्युलेट पास झाल्यानंतर शाहू महाराज आले इथल्या चाळीत मुंबई हुडकत कुठे हा बाबासाहेब, मला सत्कार करायचा, मला सन्मान करायचंय. बाबासाहेब आंबेडकर वाटतं दुसऱ्या मजल्याकडे त्याला पटना शाहू महाराज कोल्हापूरचे अधिपती ज्यांनी 50% रिझर्वेशन दिलं, कोणाची धाडस नव्हती त्यांनी, कुणी विचार केला नाही. अस्पृश्यता नष्ट करायचं हा डोळ्यासमोर सुद्धा डोळ्यासमोर चित्र आलं असेल, पण ती कोणी धाडस केली नाही ते नष्ट करण्यासाठी. तो व्यक्ती कोल्हापूर नरेश हा माझ्या जागी आले, मी जाय पण तिकडे हा माझ्या जागी आले. राजश्री शाहू महाराजांचं सुद्धा काम करण्याची पद्धत ही होती की माझ्यापेक्षा सुद्धा माझा माणूस मोठा होत असेल त्याला ताकद देणं आपलं काम आहे. आणि म्हणून शाहू महाराज इथे येतात सन्मान करतात. काय मोठी माणसं, काय मोठे माणसं. म्हणजे त्यांच्याबरोबर विचार काय करायचं म्हटलं तर आपण विचाराचे पलीकडे लोक आहेत, पण वेदना होतात. काय वेदना होतात? आजही सुद्धा आपण ग्रामीण भागात गेलो की सामाजिक रचना इतकी आजही अवघड आहे.
ही वस्ती, नाव घेत नाही आपण, समजून घ्या ही वस्ती मेन वस्तीच्या बाहेर. काय समजून का जाती विषमता आज ही आहे? ह्याच्यासाठी आपल्याला लढा पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला लढा पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं मगाशी, पेडके साहेब म्हणले की आपण शिकायला संघर्ष करायला पाहिजे. मग ही वेदना नाही का आपली वस्ती आपल्या दुसऱ्या समाजाच्या लोकांच्या पेक्षा लहान आहे? नाही चालणार. आपला स्वतःधिकार आहे, आपण सगळे एकत्र राहायला पाहिजे, एक सण राहायला पाहिजे. ही शिकवण आपल्याला छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिले. पण दुर्दैवाने दुसरी वेदना ही आहे की आपण आजही ज्या पद्धतीने शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, जो आपला पुरोगामी विचार असेल, हा खऱ्या अर्थाने नुसतं बोलण्यापुरतं ठेवून चालणार नाहीये. जो जिवंत इतिहास, जो जिवंत स्मारक आहेत आपले या महापुरुषांचे, हे कसे जीवित ठेवता येईल याच्याकडे आपण सगळं बघा. मगाशी आपण शेट्टी सर बोलला, आम्ही रायगडला होतो. हा लोकांच्या परत हा विषय कसा पोहोचवता येईल, काय त्यांचा त्यावेळीचा विचार होता, का त्यांना हे करायचं होतं. मी राजरत्नांना सांगितलं मगाशी, माझं त्यांचं चांगलं जमते, उत्कृष्ट बोलतात ते, उत्कृष्ट बोलतात. माफ करा, मी तुलना करत नाही, मी सांगतो मी तुलना करत नाही. आय कोट अँड अनकोट, मी तुलना करत नाही. मगाशी मी गाडीत आलो बाहेर आणि मला समोर त्यांच्याकडे त्यांचा पोशाख बघितला, त्याचा उभारण्याची पद्धत बघितली, मी खरं सांगतो मला पण एवढं म्हणून चालणार नाही. दिसणे वेगळं आणि तो विचार पुढे नेणं वेगळं, आणि त्या विचाराने ते चालले. पण मला अपेक्षा फार मोठ्या आहेत तुमच्या. एवढं नाही चालणार, एवढं नाही चालणार. मी उगाच जात नाही कार्यक्रमाला. दुसरं शाहू महाराजांचं पंतू आणि बाबासाहेबांचं पंतू एका शैलीवर येतो, त्याच्यासाठी मी माझा स्वार्थ आहे, माझा स्वार्थ आहे. आणि त्याची अडचण ही आहे, मी अडचण समजू शकतो, ते मुळात राजकीय माणूस नाही, राजकारण त्यांना आवडत नाही, मलाही आवडत नाही, मला मुळीच आवडत नाही. पण पर्याय नाही आहे. आपल्याला शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर विचार नाही तसं राजकारणात यावं लागतं म्हणून मी माझं नाव चाललेलं नाही. तुम्हाला आवडत नाही आवडत, पण बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे तुमच्यासाठी. काय बरोबर, मी म्हणत नाही स्वराज्यात द्या, मी म्हणत नाही स्वराज्यात द्या, पण त्यांना महाराष्ट्रात फिरवण्याची जबाबदारी संभाजी छत्रपतीची निश्चित असते. राजकारणात द्यायचं नाही त्यांचा प्रश्न आहे, त्यांना राजकारणात द्यायचं काय नाही येतो त्यांचा प्रश्न आहे, पण महाराष्ट्रात फिरवण्याची जबाबदारी माझी आहे. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज म्हणायचे, बाबा हा पुढचा नेता तुमचा आहे. मग आम्ही म्हणू शकत नाही थोडंफार, आम्ही म्हणू शकत नाही बाबा तुमच्या पंजोबाई म्हणजे बाबासाहेबांचे मोठे भाऊ म्हणजे यांचे पंजोबा आनंदराव आंबेडकर, नाही पंजोबा म्हणून जो निर्णय राजकीय त्याचा आम्हाला राजकीय करायचा. पण
बाबासाहेबांचा विचार एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडतात. आम्ही परवा मागच्या रायगडलाच होतो, मागच्या वर्षीच वाटते, पावसाच्या दरम्यानच रायगडला होतो आम्ही. इतकं सुंदर भाषण, इंटेलेक्च्युअल भाषण. मी हल्लो नाही मी त्याचा प्रश्न ऐकतात. पण किती जणांना माहित आहे नाही सर. इंस्टा काय फेसबुक माझे फॉलोअर्स काहीतरी आहेत 3 लाख अधिक काहीतरी. तुमचे तेवढेच आहेत नाही. इंस्टावर ना बघताय कसं इंस्टा 3,70,000 चेष्टा. आम्ही धडपडून आम्ही तिथं जवळपास आलोय. सगळ्या घरदार सोडून आम्ही फिरतो. काही न करता एवढे म्हणजे इंटेलेक्च्युअल फॉलोइंग 128 देश फिरलेला व्यक्ती आहे. So Jackson Joseph, it's our responsibility. We need to see that he gets out of Mumbai. Some people come in by descent. He's just not just by descent. Our Chhatrapati is by virtue. Once again, Jackson Joseph speaks very articulate and to the perfection. I may not be of that that persona, but definitely I'll see to that. Raj Ratna comes to the entire Maharashtra socially. मी तर सामाजिक दृष्टीने त्यांना नेणार. शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे राजकीय करायचं काही नाही, पण सामाजिक दृष्टीने न्यायचं आमची फिरायला पाहिजे. तुम्ही साहेब 100% फिरायला पाहिजे. आणि माझी जबाबदारी हाताने मांडायचं ना. हाताने मोडू शकतो तुम्ही. मी नाही मोठा, ते घराला मोठे ना. शाहू महाराजांचं घराला मोठं आहे, बाबासाहेबांचं घराला मोठं आहे. बाबासाहेबांचा विकास आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायची जबाबदारी ही राजरत्नांची सुद्धा तेवढी जबाबदारी संभाजी छत्रपती. शेवटचं उदाहरण देतो मी. आता तरी मला पुण्याला जायचंय, मला साल माहित नाही कोणी काहीतरी आहे. त्यावेळी माधवराव बागलांनी त्याला शाहू महाराजांना नाही बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूरला बोलवलं होतं. हयात असताना त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. आणि बाबासाहेब तिथे येतात आणि काय म्हणतात, अरे बाबांनो माझी जयंती साजरी करू नका, तुम्हाला जयंती जर साजरी करायची असेल दिवाळीसाठी किंवा तर राजश्री शाहू महाराजांची. शाहू महाराज वारले तर बाबासाहेबांना आठवण येते शाहू महाराजांची. हा विचार आपण सगळ्यांनी जीवित ठेवायचा असं मी एवढं बोलतो. आणि भरपूर बोलण्यासारखे आपण सुद्धा मला जरा काय म्हणतात स्फूर्ती दिली, प्रोत्साहन दिलं म्हणून मी धाडस करू शकतो. त्यांना आवडलं की नाही माहित नाही मला, पण आपण तुमच्या सहकार्याने मी जरा इंग्लिश शब्द आहे लिबर्टी घेतली, तो ऍडव्हान्टेज मी घेतला. आणि शेवटी आपल्याला काय आपण त्या विचाराने जगायचंय, तो विचार जगायला पाहिजे. आणि म्हणून राजरत्न आंबेडकर यांच्याकडे सुद्धा ती जबाबदारी. आता उद्या पुढच्या मला कार्यक्रम बोलू दे मला गॅरंटी नाही, आपण आपलं काम करून घेऊ. 100 वर्षाच्या अगोदर बाबासाहेबांनी बहिष्कृत आपली संघटना आपली हितकारणी ही सभा जी झाली होती तिथं त्याची सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरू झाली. 100 वर्षाच्या अगोदर. 100 वर्षानंतर काय सुरू होऊ शकत नाही म्हणून एवढं बोलतो. आणि आपण सगळ्यांनी असंच आम्हाला माझ्यावर प्रेम राहू, या घराण्याच्यावर प्रेम राहू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपली इथं स्थापन. जय जय महाराष्ट्र.